कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून माधुरी विनोद पाटील गोगवेकर यांच्या उमेदवारीने होणार तिरंगी लढत। पन्हाळा तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक म्हणून कळे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे पाहिले जाते। या मतदारसंघातून जनस्वराज्य शक्ती पक्ष व नरके गटाबरोबरच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट म्हणजेच स्वर्गीय PN पाटील गटाकडून माधुरी विनोद पाटील गोगवेकर या अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित आहेत। त्यामुळे कळे जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह दिसून येते। यापूर्वी नेहमी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कळेमधीलच उमेदवार दिला जात होता, परंतु यावेळी धामणी खोऱ्यामध्ये प्रथमच जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केल्याने धामणी खोऱ्यातील सर्व मतदारांमध्ये सहानुभूती दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माधुरी विनोद पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गोगवे तालुका पन्हाळा येथील कुंभी कासारे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, प्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक नेते, आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत समाजभान जपणारे स्वर्गीय बापूसाहेब धोंडी पाटील गोगवेकर यांच्या सूनबाई असलेल्या माधुरी पाटील यांनी पती विनोद पाटील यांच्या सहकार्याने त्या अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात। त्याचबरोबर स्वर्गीय PN पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विनोद पाटील यांनी राहुल PN पाटील व वरिष्ठांच्या आदेशानुसार कळे जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणुकीत सहभाग घेतला असून कळे जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येते। त्यामुळे एकंदरीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष, नरके गट तसेच जिल्हा तिसरा गट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट म्हणजेच PN पाटील गटाने या मतदारसंघात आपला उमेदवार दिला असून एकंदरीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार की माघार घेतली जाणार याकडे कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।